महात्मा गांधी आणि त्यांनी सुरू केलेलं चले जाव आंदोलन हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातलं महत्त्वाचं पान. 8 ऑगस्ट 1942ला गांधींनी ब्रिटिशांच्या विरोधात चले जावचा नारा दिला. करेंगे या मरेंगे असा निर्धार व्यक्त करत गांधीजी मैदानात उतरले. गांधींच्या या नाऱ्यानंतर सारा देश पेटून उठला. त्यानंतर ब्रिटिशांनी भारतीय नेत्यांची धरपकड सुरू केली. महात्मा गांधींना सुद्धा अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना पुण्यातील एरोडा तुरुंगात हलवण्याचा निर्णय ब्रिटिशांनी घेतला. त्यानुसार मुंबईहून कडेकोट बंदोबस्तात त्यांना रेल्वेने पुण्याकडे रवाना करण्यात आलं. मात्र पुण्याऐवजी मध्येच चिंचवडला गांधींना उतरवण्यात आलं. ब्रिटिशांनी नेमकं असं का केलं? चिंचवड स्टेशनला गांधींना उतरवण्यामागे त्यांचा हेतू काय होता याचा बोलबिंदासने घेतलेला आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची चले जावची चळवळ हा स्वातंत्र्य लढ्यात एक महत्त्वाचा व निर्णायक टप्पा मानला जातो. भारत छोडो आंदोलन म्हणून याचा उल्लेख केला जातो. स्वातंत्र्याच्या आरपार लढाईसाठी गांधी सज्ज झाले होते. त्यांच्या घोषणेनं सारा भारत जागा झाला होता. अनेकांनी स्वातंत्र्याच्या लढाईत अभूतपूर्व सहभाग नोंदवला. आंदोलनाची तीव्रता वाढत होती. त्यामुळे भारतीय नेत्यांसह कार्यकर्त्यांना व जनसामान्यांना ब्रिटिशांनी तुरुंगात टाकण्यास सुरुवात केली. गवालिया टँकवरून भाषण करणाऱ्या गांधी, नेहरू, पटेल, आझाद या सगळ्यांना आणि इतर काही नेत्यांना सुद्धा अटक करण्यात आली. तुरुंगात टाकण्यात आलं. महात्मा गांधींना अटक केल्यानंतर त्यांना पुण्यातील एरोडा तुरुंगात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुंबईहून कडेकोट बंदोबस्तात त्यांना रेल्वेनं पुण्याकडे आणण्यात आलं. मात्र गांधींना पुण्यात आणले जाणार असल्याची बातमी बघता बघता सगळीकडे पसरली. त्यामुळे पुण्यात त्यांचे स्वागत करण्यासाठी लोकांची प्रचंड मोठी गर्दी होईल अशी भीती ब्रिटिश अधिकाऱ्यांना वाटत होती. त्या चले जाव आंदोलनाला मोठी धार सगळा देशभर आलेली होती. हे आंदोलन वेगाने पसरत चाललेले होते. कार्यकर्ते, जनसामान्य माणूस यात मोठ्या संख्येनं सहभागी झालेला होता. अशा तापलेल्या वातावरणात पुणे रेल्वे स्टेशनवर गांधीजींना रेल्वेतून उतरून घेणं आणि लोकांच्या गर्दीला तोंड देणं अवघड होईल हे अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे महात्मा गांधींना पुणे रेल्वे स्टेशनला नेण्याऐवजी अलीकडच्या रेल्वे स्टेशनवर उतरून गुपचूप मोटारीने एरोडा तुरुंगाकडे जाण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. मात्र ही बातमी अखेर फुटली. सुरक्षा अधिकाऱ्यांच्या या निर्णयाची माहिती चिंचवडच्या तरुणांना मिळाली. या तरुणांमध्ये पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर श्री घारे यांचा समावेश होता. या तरुणांनी ताबडतोब चिंचवड रेल्वे स्टेशनकडे धाव घेऊन महात्मा गांधींचे स्वागत करण्याची तयारी केली. ठरल्याप्रमाणे महात्मा गांधींना घेऊन येणारी रेल्वे चिंचवड स्टेशनवर थांबली आणि पोलीस अधिकाऱ्यांनी गांधीजींना डब्यातून उतरून प्लॅटफॉर्मकडे नेले आणि तेथून मग जवळच उभ्या असलेल्या वाहनाकडे ते गांधीजींना नेऊ लागले. त्याशिवाय जमलेल्या त्या तरुणांनी जय हिंदचा नारा दिला. संपूर्ण वातावरण भारले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी गडबडून गेले. ब्रिटिश अधिकारी अतिशय गडबडले. त्यांनी तातडीने गांधीजींना मोटारीकडे नेले आणि गाड्यांचा तापात वेगाने एरोडा तुरुंगाच्या दिशेने निघाला. डॉक्टर घारे हे पिंपरी चिंचवड नगरपालिकेचे 1977 ते 1982 पर्यंत 5 वर्ष अध्यक्ष राहिले. तर पिंपरी चिंचवड महापालिका स्थापन झाल्यानंतर महापालिकेचे पहिले हंगामी महापौर म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं. त्यांनी ही आठवण एका मुलाखतीमध्ये सांगितली होती. यातून चिंचवडची भूमी स्वातंत्र्य लढ्यात कशी कार्यशील होती हे दिसून येते. चिंचवडच्या चापेकर बंधूंनी रँडचा खून करून ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबलेला होताच. त्याच चिंचवडमध्ये अहिंसक मार्गाने लढा देणाऱ्या गांधींना ब्रिटिशांनी मोठ्या हुशारीने उतरवलं. पण चिंचवडच्या तरुणांनी ब्रिटिशांची योजना यशस्वी होऊ दिली नाही. त्यांनी गांधींचं जोरदार स्वागत करत जय हिंदचा नारा बुलंद केला. इंग्रजांसाठी हा धक्का मानला जात होता. चिंचवड स्टेशन हे गांधी आणि स्वातंत्र्य लढ्याशी असं जोडलं गेलंय हे तुम्हाला माहिती आहे का? आणि माहीत नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.